छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट इथं शिवधर्म प्रतिष्ठानचे हा जो कोणी कार्यकर्ता आहे दीपक काटे नावाचा, जो भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा सरचिटणीस पण आहे आणि त्याला श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला होता. तर ती घटना कशी घडली हे समजून घेण्यासाठी मी FIRच्या कॉपीची वाट बघत होतो आणि ती FIRची कॉपी मी आता जी 4 पानाची आहे ती पूर्ण वाचली. हे सगळे अदखलपात्र गुन्हे आहेत, कारण त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये दिसतं आहे की प्रवीण गायकवाड यांना गाडीच्या खाली खेचलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती शाई टाकली आहे, त्यांच्या अंगावरती शाई टाकली आहे, शर्ट फाटलेला आहे, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये हा काटे हा त्यांना शिवीगाळ करताना दिसतो आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने तो जयघोष करतो आहे. किती कमालीची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनी महाराष्ट्राला जे काही शिकवलं त्याच्या बिलकुल विपरीत असणारी ही कृती हे ज्या पद्धतीनं घडतं आहे. आणि ही एकच म्हणून आहे ज्यांचं नाव घ्यायचं महामानवाचं आणि कृती मात्र अशी करायची, असा तो भाग आहे. अर्थात त्याच्याबद्दल लोकांनी आपापली मतं बनवावीत, पण जे काही घडतं आहे ते आजच नाही, गेले 2-3 दशक महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते अत्यंत अयोग्य आहे. तर तो भाग आपण थोडा तुमच्यावरती सोडून देऊ. पण आता मी पूर्ण FIRची कॉपी बघितली. ज्या जन्मजय भोसले हे जे त्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ संस्थांचं कामकाज पाहतात, त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रवीण गायकवाड हे धाराशिववरून अक्कलकोटला गेले होते आणि त्या ठिकाणी तो कमलादेवीचा जो चौक आहे त्या चौकात ह्या दीपक काटे आणि इतर 6 कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. आता FIRच्या कॉपीमध्ये असं दिसतं आहे, जे लिहिलेलं आहे, तर हा सगळा घटनाक्रम आहे. आश्चर्याची बाब अशी आहे की जे संयोजक होते जन्मजय भोसले त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला नाही, तर संभाजी ब्रिगेडचं सोलापूरचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी तो गुन्हा दाखल केला आहे आणि मग त्याच्यात त्यांनी सगळा तपशील सांगितला आहे. पण ते सांगतानाही त्यांनी मारहाण झाली किंवा आता जे प्रवीण गायकवाड म्हणत आहेत की आमचे दागिने चोरीला गेले वगैरे असा कुठेही भाव व्यक्त केलेला नाही आहे. अर्थात प्रवीण गायकवाड यांचं स्टेटमेंट आल्यानंतर त्यांनी जो दावा केला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बामसेप आणि संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्याला संपवण्याचा ठराव झाला, विचार झाला वगैरे. माझ्या मते याच्यामध्ये साधारणपणे त्यांचा जवाब आल्यानंतर खरोखर इतकी मोठी दीर्घ पद्धतीनं आखून केलेली ही योजना आहे का हा जो दीपक काटे आहे तो अनेक वर्ष प्रवीण गायकवाड यांना धमकावत होता की तुमच्या संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड करा असं. तर त्यातनं त्याला कळलेली ती गोष्ट की प्रवीण गायकवाड तिथे येत आहे, तर त्यानंतर त्याने केलेली ती कृती आहे. एवढ्या मर्यादित तो तपासाचा भाग आहे. पण त्याची मांडणी मोठ्या पद्धतीनं आता प्रवीण गायकवाड करताना दिसत आहेत. पहिली मांडणी तर मी तुम्हाला सांगितली आणि ती त्यांच्या आजवरच्या वाटचालीला पूरक अशी आहे. ते शाहू फुले आंबेडकराचा विचार मांडतात आणि त्याप्रमाणे कृती करतात, प्रसंगी काही राजकीय भूमिकासुद्धा घेतात. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवीण गायकवाड यांनी श्री शरद पवार यांच्याबरोबर मिळून जो काही सक्रिय राजकीय सहभाग दाखवला त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला खूप चांगलं यश मिळालं, स्ट्राईक रेट वाढला. कारण त्यांच्याबद्दल 2च मी प्रसंग सांगू शकतो की एक अकलूजमधलं मोहिते पाटील घराणं ह्याचे सदस्य जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून माढा लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिले ते शरद पवार यांच्याकडे यावेत आणि मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यातला दुरावा संपावा ह्या दृष्टीनं प्रवीण गायकवाड यांनी उत्तम काम केलं असं सांगतात त्यांच्या पक्षात. त्याबरोबरच शाहू महाराज ज्यांनी कोल्हापूरमधनं लोकसभेची निवडणूक लढवली तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रवीण गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ते अशा पद्धतीचा विचार मांडणारे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेले आणि त्या योगे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मांडणी, खास करून ब्राह्मणेतरवादाचा जो आधीचा जे जवळकरांचा प्रयोग होता तो अलीकडे R पाटील प्रदेशाध्यक्ष असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जो महाराष्ट्राने बघितला तर त्याच्यातला ते एक महत्त्वाचं नाव आणि चेहरा आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटवरती झालेल्या हल्ल्यानंतर तर महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण अनेक अर्थाने बदललं, काही जण म्हणतात चिघळलं आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद पण वाढला वगैरे वगैरे. ते विश्लेषण वेगळं, पण ते शाहू फुले आंबेडकरांना मानतात. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये
सामाजिक प्रश्नापेक्षा, कारण त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा खूप व्यापक अशी भूमिका मांडली होती आणि बहुजन समाजातल्या एकीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं बेकीचं रूप येतं आहे आणि जे आत्ता खरं ठरताना दिसलं ते मांडणी करणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये प्रवीण गायकवाड होते. अलीकडचं त्यांचं सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मराठा समाजातल्या तरुणांनी उद्योगी व्हावं ह्यासाठी दुबईसह वेगवेगळ्या ठिकाणी आणि नुसतीच सैर करून नाही तर तो विचार इनकल्क्युलेट होईल, तो मराठा तरुणामध्ये येईल, उद्योगी होण्याच्या दृष्टीनं असा विचार मांडणारे एक सामाजिक उपक्रम सातत्यानं घेणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. हा झाला त्यांचा भाग. पण आत्ताची त्यांची मांडणी जी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पामसेप आणि संभाजी ब्रिगेड संपवण्यासाठी केलेली ही कृती आहे, तर त्याला तसा साधार असा पुरावा नाही आहे. पण पडद्याच्या आड बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं त्याच्यात तथ्यही नाही असं मानायचं काही कारण नाही. पण ह्या क्षणाला फेस व्हॅल्यूवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं किंवा भाजपनं घडवून आणलेली ही कृती आहे असं पोलीस तपासानंतरच आपल्याला लक्षात येईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जन्मजय भोसले, कारण हे प्रवीण गायकवाड काल धाराशिवमध्ये 2 दिवस होते आणि त्यानंतर जन्मजय भोसले यांचा जो नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता, तर त्या सोहळ्याला प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला बोलवल्यानंतर त्याची पोलीस परवानगी घेणं आणि त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन असणं अपेक्षित होतं, ते त्यांनी केलं नाही. ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि म्हणूनच मला असा संशय आहे, असं आता प्रवीण गायकवाड म्हणत आहेत की हे सगळं ठरवून केलं गेलं, त्यांना बोलवलं, ते गाफील राहिले. माझंही त्यांच्याशी बोलणं झालं प्रवीण गायकवाड यांच्याशी आणि काही प्रमाणामध्ये ते गाफील राहिले, आपल्या स्वतःच्याही कार्यकर्त्यांना त्यांनी कळवलं नाही असं मला वाटतं आहे. कारण तसं जर झालं असतं तर तिथे ॲटलिस्ट त्यांचं संरक्षण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तेवढे कार्यकर्ते तर त्यांचे सक्षम आहेत की ते त्यांचं संरक्षण करू शकले असते. ते स्वतःही गाफील राहिले. जन्मजय भोसले यांनी मात्र कार्यक्रमाला ते येणार आहेत म्हटल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन घेणं, SP-ना सांगणं हे अपेक्षित होतं, त्यांनी ते केलं नाही. मी सोलापूर SP-शीही बोललो की नेमका घटनाक्रम कसा घडला, तर मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तिथे पोलिसांना अजिबात कल्पना नव्हती की प्रवीण गायकवाड येत आहेत. नंतरचा प्रकार घडल्यानंतर मात्र विलक्षण वेगाने पोलिसांनी दीपक काटे इतर 6 जणांना ताब्यात घेतलं, डिटेन करून ठेवलं. त्यांना अमोल कोल्हे आणि मंडळीचे फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये तातडीनं तक्रार द्या आणि मग संभाजी ब्रिगेडची तक्रार आली. इथेच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जन्मजय भोसले यांनी ती तक्रार का नाही दिली. जर इतका प्रकार घडतो आहे आणि त्याचं स्वरूप हे अधिक सामाजिकदृष्ट्या व्यापक होऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन आपणच ज्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची गोष्ट जन्मजय भोसले यांनी का केली नाही हा खरा प्रश्न आहे. आपण तो FIR सांगितला, घडलेली घटना सांगितली, पोलिसांची बाजू सांगितली, प्रवीण गायकवाड यांचं मत सांगितलं आणि प्रवीण गायकवाड यांची राजकीय कृती पण सांगितली, त्यांचं सामाजिक वर्तन पण सांगितलं. आत्ता सभागृहामध्ये ह्या प्रश्नावरून बरीच चर्चा झाली. मगाशी आंदोलन झालं. रोहित पवार, श्री शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार अशा सगळ्या लोकांनी आपापला विचार मांडलेला आहे. भारतीय जनता पार्टीनं पण म्हटलं की झालेला प्रकार अयोग्य आहे, पण हे नुसतं म्हणून चालणार नाही. तर प्रवीण गायकवाड यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला त्याला आत्ता अदखलपात्र गुन्हे आहेत आणि पोलिसांची अडचण आहे. जे मला पोलिसांच्याकडनं लक्षात आलं की हा सगळा घटनाक्रम हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे जर अशा वेगळ्या कलमांची त्यांनी काही त्यात अंमलबजावणी केली तर ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलिसांना अडचणीचं ठरू शकतं. एक होऊ शकतं की या अशा व्यक्तीचं भारतीय जनता पार्टीतनं तात्काळ निष्कासन करणं. आधीच्या प्रकरणामध्ये जसं मोकोका लावून कृती केली जाते तशा पद्धतीची काही कृती करता येते का? कारण हा जो दीपक काटे आहे याने आपल्या सख्ख्यात चुलत भावाचा जमिनीच्या वादातनं खून केला होता. त्याच्याकडे काही बंदुकाचे शस्त्रपरवाने आहेत नव्हते, सापडले वगैरे असा सगळा प्रकार आहे. आणि म्हणून संशयाला जर पूर्ण वाव असेल प्रवीण गायकवाड यांच्या मनात तर याची निष्कलंक निष्पक्ष चौकशी व्हावी अशा अर्थाने गृह विभागानं पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आधीच खूप दूषित झालेलं आहे आणि अलीकडे सामाजिक चळवळी सोडून विधायक कार्याकडे वळलेल्या काही नावामध्ये जे प्रवीण गायकवाड यांचं नाव आहे ते विधायक कार्य सुरू राहावं असं वाटत असेल तर अत्यंत ट्रान्सपरंटली गृहमंत्र्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश देऊन कठोर शासन होईल असं बघायला हवं. जे काही मुद्दे होते ते तुमच्यासमोर मांडले. थांबूया आपण इथे. थँक्यू.